करायचंय. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे रावणाची शिवभक्ती. अहो काय शिवभक्ती सांगावी महाराज. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमवतो शिवपिंडीला व्हायचा. 17 ते 18 तास रावणाच्या फक्त एका दिवसाच्या पूजेला लागायचे. 17 ते 18 तास दिवसातली तो पूजा करायचा. 24 तासातले 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला. रोज 1000 कमळ. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजेतनं उठला नाही. स्वतःचं शिर कापलं. 1000 शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त. तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. मग ज्ञानोबाराय तुम्ही भक्त आहात हे कशावरनं? ज्ञानोबाराय म्हटले मी ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा. मी वैष्णव आहे. कारण वैष्णवांची काय व्याख्या करतो आम्ही? वैष्णव जन तो तेने कहिये पीड पराई जाणीजे. आणि ज्ञानोबारायनं तितकं मोठं म्हणून कोणाचं आहे? जय खळांची व्यंकटी सांगतो या सत्कर्मरती वाढो. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. अगं ढिगरच्या माय मावल्या बरोबर आहे का? अगं तुम्ही तरी बोला. माझ्या हाय म्हणून तरी बोला ग. अगं बोला. तुम्ही बोलत नाही असं नाही ग. तुम्ही बोलायला लागल्या अख्या गावाला कळतं कोणाची सून भांडत एवढं बोलत अगं माय तुम्ही. फक्त इथं बोला. बोलत जा माय. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे. 17 ते 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे का? तुमच्या गावाशेजारी नदी आहे का दादा? आहे का? आहे का? नदीला पाणी आहे का? नाही का? मरण इतकं मग कोरडे नदीत मला नेऊन टाका. पण बोला का तुम्ही? हा ना. इतकी विचित्र बसल्यात. तू बोल मी आहे. तू बोल. मी बसलोय ना. तू बोल. मी ऐकतो तुझं. तू बोल ग. बसलोय मी. बोल. तू बोल. अरे इतकं का उपकार करताय? तुमचा परमार्थ कसा आहे माहितीये का? 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. मी म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय, काय मन मोठं मानव माणसाचं. 20,000 लोक खाऊ घातली. शहराचा म्हणतात ताईला नका वरडू दे ना. काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवली ती. काय अरे तिने कसं काय करीना? तो करतो हे बघ ना दाद्या. अरे करणारा महत्वाचा आहे ना. पैसा लई जणांकडे रे या जगात. पैसा नाही असं कोणीच नाही. या कलियुगात पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळले. विनोद कळला सुद्धा माणूस जरा स्तब्ध लागतो है की नाही या विषयाकडे. अवघड अवस्था आहे आमची. पैशाचं काय घेऊन बसलंय? सगळ्याकडे पैसा आहे. अख्खी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत. बरं का? डिग्रसचे मायबाप अय धोंड्याचा मायना 7 कोटी. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. अहो भाद्रपद गेला, कार्तिक आला तरी स्टेटस ठेवतोय लाडाचा जावई गेला. अरे कोर अरे कार्तिक आला रे आता तरी भास्कर. कंटाळा तुमचे स्टेटस बघून बघून आम्हाला. आणि काय विनंती आहे माझे मायबाप. पैसा एका घराची चौकट 22.5 क्विंटल. दुसऱ्या रामायणामध्ये वर्णन आहे. एका रावणाच्या एका घराची चौकट 22.5 क्विंटल. एका घरात 200 ते 300 चौकटी. अशी 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख तू अख्खी लंका सोन्याची. 33 कोटी देवबंदी घेण्यात नवग्रहाच्या पायऱ्या. कुबेर राखणीला गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य या विश्वातलं आहे. नाही तुमच्या टाळ्यात काहीतरी प्रॉब्लेमच आहे. नाही होईल येईल. वेळ आल्यावर आपणही वाजवाल. काही विषय नाही या विषयाकडे. असं रावण आहे रे तो. सत्ताधीश आहे. पर ताकद नाहीये का? 3दा कैलास हलवला बाबाने. कितीदा? 3दा. तुम्ही म्हणसाल यांच्यात ताकद आहे. ज्ञानोबरात काय ताकद आहे? उभारिला ध्वज 3ही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाती. हो ऐसी चराचरी कीर्ती जाती. तुमचं कीर्तन सुटतं चिट्याकडे येतो गुन्हा.
तुम्ही फक्त कीर्तनाकडे लक्ष द्या. हे आमच्यातले हे काय अवघड नाही. हार घालणाऱ्याची नाव आहेत फक्त त्याच्यात. म्हणलं विठ्ठल बरोबर मला घेऊ. लोक लय अवघड आहे ती. लोक अख्खं कीर्तन होणार चिठी देतो चिठी. गप्प आहे बाबा तू अख्खं कीर्तन सोडशील चिठीवर येऊन बसशील. लोकांचं भंगार काम आहे. लोकांच्या नादी लोकांसमोर आता पारदर्शकच राहावं लागणार आहे. ट्रान्सपरंट. चल हे तर हे नाही तर नाही. लोकांचं लय अवघड झालंय. या कलियुगात वरतीत नाचणारी पोणी शानी आहे, कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. ही नजर आहे लोकांची. अरे वा, मानलं पाहिजे मायबाप तुम्हाला. अरे तुमच्या पोरी अर्धनग्न होऊन वरातीत नसतात. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणात त्यानं माळ घातली तो महाराज. अरे त्याला चावण म्हणून घातली. येडे आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. परंपरेचा काही भाग येतो की नाही. या विषयाकडे या. मग आम्ही विचारलं, सत्ताधीश श्रावणही होता. सत्ताधीश ज्ञानोबाराई ताकद रावणातही होती. मग आमची ताकद रेड्यामुखी वेद बोलविले. अजून काय ताकद पाहिजे तुम्हाला. अंगी आईसे बळ रेडा बोले. बर श्रीमंती जयाच्या द्वारी जयाती है द्वारी सोना बाप बड़ा. जयाती है द्वारी सोना बाप जयाती है द्वारी सोना बाप बड़ा. जयाती है जर दारात एवढं झाड आहे विचार करा त्यांच्या घरात किती झाड असेल, किती संपत्ती असेल. इतकी श्रीमंती, एवढी सत्ता आहे. ज्ञानोबर आहे. ज्ञानांचं काय घेऊन बसला. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबर आहे म्हणावं. वाक्य लक्षात घ्या, गांभीर्याने घ्या. जगाच्या मालकापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबर आहे म्हणावं. सुत्ता. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष लागतात. बरोबर आहे. विषयाकडे आला फिरत जा पण येत जा. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष लागतात किंवा 17-18 वर्ष तरी लागतात. पोरीची वृद्धिंगत झाल्याशिवाय पोरगी लेकराची आई होऊ शकत नाही. शरीर वृद्धी व्हावी लागते. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल विचार करा. विश्व माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. आणि सामर्थ्य जगाचा मालक ज्यांच्यात विसाव्याला जातो. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. ते ज्ञानोबरायांचं दार आहे. काय सामर्थ्य हो. रावण कमी एका ज्ञानात. पुराण, शास्त्र, उपनिषद पाठ आहेत रावणाचे. रावण लंका कोणाची? बिका पाटलाची. अहो मग लंका कोणाची? लंका महादेवाची. कोणाची? महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय महादेवानं. इतकं ज्ञान प्रगल्भ आहे त्यांचं. वास्तुशांतीची पूजा करायला कुणाला बोलवलंय? रावणाला. कुणाच्या वास्तुशांतीच्या पूजेला? महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला. प्रगल्भता विचार करा. जगाचा मालक ज्याला बोलवतोय पूजेला त्याचं ज्ञान काय असेल. ते रावणाने अशी पूजा मांडावी, असे मंत्र उच्चार करावे, इतके शुद्ध आणि स्पष्ट उच्चार बघून महादेवानंही म्हणावं वा काय उच्चार आहेत. त्या जगाच्या मालकाने कौतुक करावं. कौतुक जगाच्या मालकानेच करावं. तयाचा हरिक इतकंच गोड आयुष्य असावं. नाहीतर विचित्र काम आहे.
आम्ही करून काय होणार नाही, जगाच्या मालकानं कौतुक करावं. आणि माझी विनंती आहे, तुम्ही फक्त कर्म सत्य करा. या सत्याचं कौतुक जगाचा मालक सुद्धा करत असेल, हा विश्वास आहे माझा. मी नाही, तोंडचं कोण सांगताय? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. त्याचं कीर्तिमुख नारायण असतो, आम्ही नाही. विषयाकडे या. मग काय सांगायचं मायबाप? असा रावण, अशी पूजा मांडली. देव म्हणते काय सुंदर पूजा मांडलीस रावणा. आधी शिव कसा आहे? नाथबाबा सांगतात शिव भोळा, म्हणे भोळा काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला, बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. रावण म्हणला देवा एवढाच फुल काय द्यायचं तर अख्खीच लंका द्या. होती कोणाची? झाली कोणाची? टिकली का? अहंकार. आपलं काय टिकणार आहे मायबा? चला मग ज्ञानोबरायांचं टिकलं का? आजही आहे, उद्याही असणार आहे, चंद्र सूर्य तोपर्यंत असणार आहे. लक्षात घ्या. मग सगळंच रावणाकडे होतं तरी रावणाच्या 3 अपेक्षा का पूर्ण झाल्या नाहीत? अमापक अपेक्षा आहेत. केल्या असत्या पूर्ण, लागली असती स्वर्गाला शिडी, काय झालं असतं? आपल्यासारखी भजनं करून मिली असते ना, आपण वर गेलो की आपल्याला पिदाड्यानं खाली ओढला असतो, दुसऱ्याला धरून उतार उतार खाली खाली उतार, मला खाली उतार, मला बरोबर शिडी लावल्यावर आपलं काय खरं राहिलं असतं? पाप पुण्य राहिलं, सत्य असत्य राहिलं. बरं ठीक आहे, शिडी मरू द्या. आणायचं सोन्याला सुगंध, एवढा काय फरक पडला असता? एवढी रावणाने तुमची भक्ती केली देवा, करायच्या 3 अपेक्षा पूर्ण. आणायचा सोन्याला सुगंध. अहो तुम्ही मागता ना, तुमचं नाव घेतलं की सगळं होतं. अहो मग आणायचं ना सोन्याला सुगंध, काय फरक पडला असता? सोन्याला सुगंध आणला असता, चोराला हुंगून कळलं असतं सोनं कुठे. चोर किती वाढले असतात. बरं ठीक आहे, जर हे नाही, अहो खारा समुद्र गोडा केला असता, लोकांना पाण्याची परेशानी झाली नसती. पण खारा समुद्र गोडा केला असता, पाऊस पडला नसता. पाऊस पडतोय त्याचं कारण बाष्पीभवन आहे. सरळ पडलं जेव्हा बाष्पीभवन जाऊन चिटकतं ना, तेव्हा त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि मग पाणी पडतं. भूगोल शिकलोय आपण सगळे. बाष्पीभवनाशिवाय पाणी पडत, पाणीच पडलं नसतं, मग तर जगलोच नसतो. मग हे अमापक आहे. अहो मग जसं हे अमापक आहे तसं हेही अमापकच आहेत की. सांगा काय केलं असेल आयुष्यातून? एका पायावर उभं राहून तपश्चर्या, वनात जाऊन न लगती साया सजावे, कसं काय? मग उपास तपास, तब्येतीकडे जाऊ नका माझ्या पोरींनो. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी. काय काय माणसं तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीतले चांगले दिसतं, समोर लय किरकोळ आहे म्हणून. अरे ते असत्य आहे, हे सत्य आहे. मग काही नाही रे. दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, गळ्यात माळ आहे, कपाला गंध आहे, भगवंतावर श्रद्धा आहे, स्वतःवर विश्वास आहे, आई वडिलांचे पुण्यही आहे. फक्त मुखात त्याचं नाम आहे. आम्ही त्याला आमच्या मनात जागा दिली. आज प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी त्याने जागा निर्माण केला. विश्वाच्या नाथाची कृपा म्हणायचं. फक्त आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवत आहे. सर्व सुकृताचे फळ मिळाही. अजून काय? फक्त जाईन गे मायेत या पंढरपुरा. फक्त पंढरीची वाट धरल्यामुळे जर जगाचा मालक संसार सुखाचा करत असेल तर सामर्थ्य किती. आमच्या पुढीला हेच कळलं नाही रे. कुठल्या बेसिसवर तुम्ही देव मानत नाही मला कधी कधी कळत नाही. आयुष्यातून एकदा ज्ञानेश्वरी वाचा, नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही कळू द्या. एक बोट फक्त ज्ञानेश्वरीला रोज फिरवा. आयुष्यभर माझा स्वतःचा अनुभव आहे. किती खटनट असला क्षणजणे माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या संजीवन समाधीवर मस्तक अगदी आत्मीयतेनं ठेवलंय ना. माझ्या आईनं त्याच्या माथ्यावर यशाच्या रेषा रेखाटल्याशिवाय सोडलं नाही. हा विश्वास माझा आहे. आज मामांनी एवढं सुंदर सप्ताह केलं. महाराष्ट्र नामांकित कीर्तनकार गायक वादक इथं बोलवले. आज याचं फळ त्यांना भेटल्या शरणार नाही हा माझा विश्वास आहे. कारण जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा आहे. जिथे कीर्तनाची जागा आहे जगाचा मालक तिथं उभा असतो. फार आणि सोपं नाही रे एवढंच. आणि सप्ताह वगैरे करायचं एवढं सोपं नाही वाटत. वाटतं तेवढं सोपं नाही राहिलं आयुष्यात. फार त्रास.